हॅलो. आता आपण बघणार आहोत सायनिंग सर्टिफिकेट अँड सर्टिफिकेट ऑथॉरिटी. त्याच्यामध्ये आधी बघूयात, आता डिजिटल सिग्नेचर आपण पाहिलं तर डिजिटल सिग्नेचरमध्ये सायनिंग सर्टिफिकेट काय प्रकार आहे आणि सर्टिफिकेट ऑथॉरिटी काय प्रकार आहे. सो पहिले बघूया सायनिंग सर्टिफिकेट. टू क्रिएट अ डिजिटल सिग्नेचर यू हॅव टू हॅव अ सायनिंग सर्टिफिकेट. जर तुम्हाला डिजिटल सिग्नेचर करायचे असेल तर तुम्हाला सायनिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विच प्रूव्स आयडेंटिटी. ते काय करतं, तुमचा आयडेंटिटी प्रूव्ह करतं सायनिंग सर्टिफिकेट. वेन यू सेंड अ डिजिटल साइन मायक्रो और डॉक्युमेंट यू ऑल्सो सेंड युअर सर्टिफिकेट अँड पब्लिक की. ज्यावेळेस तुम्ही तुमची जिथे जिथे तुम्ही तुमची डिजिटल सिग्नेचर सेंड कराल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं डिजिटल सायनिंग सर्टिफिकेट आणि तुमची पब्लिक की प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. सर्टिफिकेट आर इश्यूड बाय सर्टिफिकेशन अथॉरिटी. हे सर्टिफिकेट कोण देतं, तर सर्टिफिकेशन अथॉरिटी तुम्हाला ही सर्टिफिकेट देतं. अँड लाईक अ ड्रायव्हर लायसन. हे कसं असतं, ज्या पद्धतीने एखाद्या ड्रायव्हरचं लायसन असतं त्या पद्धतीने सायनिंग सर्टिफिकेट हे डिजिटल सिग्नेचरचे एक लायसन असतं. कॅन वी रिव्ह्यू ऑफ. अ सर्टिफिकेट इज युजली व्हॅलिड फॉर अ इयर. आता हे सर्टिफिकेट जे आहे ते युजली 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं. आफ्टर विच, त्यानंतर द सायनर मस्ट रिन्यू. सायनरला ते रिन्यू करायला होतं ऑर गेट अ न्यू, किंवा नवीन घ्यावं लागतं सर्टिफिकेट. अ सायनिंग सर्टिफिकेट टू एस्टॅब्लिश आयडेंटिटी. सायनिंग सर्टिफिकेट काय करतं, तर तुमच्या आयडेंटिटी तयार करतं. आता याच्यामध्ये जर एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता गव्हर्नमेंट, जसं की तुम्ही कोणताही दाखला जरी आता किंवा कोणतेही सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट म्हणा किंवा कोणतं, जर तुम्ही आता तहसीलदार ऑफिसमधून घ्यायला गेलात किंवा याच्यातून तहसीलदारांकडून, तर त्याच्यावरती आता तहसीलदारांची सही कुठेच येत नाही, तर डिजिटल सिग्नेचर येतं प्रत्येक ठिकाणी. आता ही जी डिजिटल सिग्नेचर आहे, आता सपोज या 6 महिन्यापूर्वी एक डिजिटल सिग्नेचर केले तहसीलदार होता, आता तो तहसीलदार सोडून गेले ते तहसीलदार होते ते सोडून गेले आणि त्याच्याऐवजी दुसरे आले. आता मग तीच की त्यांची चालेल का, 1 वर्षाची जरी व्हॅलिडिटी असली तरी नाही. अथॉरिटी चेंज झाली, डिजिटल सिग्नेचर चेंज होणार. त्याच्यामुळे डिजिटल सिग्नेचरला 1 वर्षाची व्हॅलिडिटी दिली जाते. 1 वर्षानंतर पुन्हा त्यांना ते रिन्यू करून घ्यावे लागते. ओके. देन बघूया सर्टिफिकेट अथॉरिटी. सर्टिफिकेट अथॉरिटी काय प्रकार आहे. अ सर्टिफिकेट अथॉरिटी इज अ एंटाइटी सिमिलर टू अ नोटरी पब्लिक. जसं नोटरी केली जाते, की नोटरीमध्ये काय केलं जातं नोटरी करताना, तर तुम्ही पर्टिक्युलर जे काही सांगता ते खरं आहे, आणि ते खरं नसेल किंवा त्याच्यासाठी मग तुमच्या आय डी प्रूफ चेक केला जातो. आय डी प्रूफ चेक केल्याच्या नंतर तुम्ही जर खोटं बोलत असाल तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. या सगळ्या प्रोसिजर असतात. सेम त्या पद्धतीने सर्टिफिकेट अथॉरिटी असते किंवा नोटरी सर्टिफिकेट सॉरी सायनिंग सर्टिफिकेट असतं नोटरीप्रमाणे. तिथे तुमचं सगळं तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते इश्यू केलं जातं. इट इश्यू डिजिटल सर्टिफिकेट. ते डिजिटली इश्यू करतात सायन्स सर्टिफिकेट्स टू व्हेरीफाय देअर व्हॅलिडिटी अँड ट्रॅक विथ सर्टिफिकेट हॅव बीन रिवोक ऑर हॅव एक्सपायर्ड. मग त्याच्यामुळे काय होतं की हे जे डिजिटल सर्टिफिकेट आहे त्याच्या डिटेल्स जे असतात ते काढून, किंवा ते सर्टिफिकेट ज्यावेळेची इश्यू कोण करतो तुम्हाला, सर्टिफिकेट अथॉरिटी, त्यावेळेस ते त्याची व्हॅलिडिटी ठरवून देतात. त्याचसोबत त्याच्या जे जे काही बाकीचे डॉक्युमेंट सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करून दिले जातात. त्याच्यामुळे त्याची जरी एक्सपायरी डेट संपली किंवा दुसरं कोणी यूज केलं तरी ते त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते सर्टिफिकेट अथॉरिटीकडे राहतं किंवा ऑनलाईन राहतं. आता डिजिटल सिग्नेचर ॲश्युरन्स. डिजिटल सिग्नेचरमध्ये कोणत्या कोणत्या ॲश्युरिटी दिल्या जातात. सो ऑथेंटिसिटी. द सायनर इज कन्फर्म ॲज द द सायनर इज कन्फर्म ॲज द सायनर. पहिला सायनर हा स्वतः सही करणारा आहे का किंवा त्याची स्वतःची सही आहे का ही कन्फर्म केली जाते. देन इंटिग्रिटी. द कंटेंट हॅज नॉट बीन चेंज or tampered with since it was digitally signed. The content has not been changed. Content has not been changed or tampered with since it was digitally signed. त्याच्यातले कंटेंट कोण चेंज करू शकत नाही किंवा जे काय आहे ते डिलीट करू शकत नाही, कारण ते डिजिटली सायन्स असतं. देन नॉट रिपुडेशन.
prove to all parties the origin of the signed content. Repudiation refers to the act of signing, denying, uh, deny any association with the signed content. आता हे जे साइन कंटेंट असेल हे कोणीही टाळू शकत नाही किंवा म्हणजे आता सपोज तहसीलदारांनी दिलेलं तुम्हाला सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी केलं त्याने म्हटलं याच्यावर साईन नाहीये, डिजिटल साईन आहे, हे चालत नाही, तर असं होत नाही. कारण डिजिटल सिग्नेचर ही सगळीकडे व्हॅलिड समजली जाते. आता मुळात कोणत्याच गव्हर्नमेंट ऑफिसला सिग्नेचर हा प्रकार राहिलेलाच नाहीये, सगळीकडे डिजिटल सिग्नेचरच यूज केले जातात. देन नोटरीझेशन. Signatures in Word, Excel, or PowerPoint files which are time stamped by secure timestamp server. Under certain circumstances, have the validity of a नोटरीझेशन. आता तुम्ही ज्या वेळेला पॉवर पॉईंट वर्ड किंवा एक्सेलला ज्या वेळेला हे डिजिटल सिग्नेचर यूज करताय त्याच्या आधी ती व्हेरीफाय होऊन किंवा नोटरीझेशन त्याला म्हटलं मी अशाप्रमाणे नोटरी या पद्धतीने करतो तशा पद्धतीने व्हेरीफाय होऊन ते आलेले असते. देन टू मेक दिस एश्युरन्स द कंटेंट creator must digitally sign the content by using a signature that satisfies the following criteria. आता ज्या वेळेला टू मेक दिस एश्युरन्स हे एश्युरन्स देण्यापूर्वी द कंटेंट क्रिएटर मस्ट, ज्याने कंटेंट बनवलं आहे, मस्ट डिजिटली साइन द कंटेंट बाय युझिंग सिग्नेचर दॅट सॅटिस्फाईज द फॉलोइंग क्रायटेरिया. फॉलोइंग जो खाली दिलेला क्रायटेरिया आहे तो सॅटिस्फाय केल्याच्या नंतरच ते सिग्नेचर डिजिटल सिग्नेचर जे आहे ते अप्रूव्ह केली जाते. मग कोणकोणता क्रायटेरिया आहे? द डिजिटल सिग्नेचर इज व्हॅलिड. पहिलं म्हणजे ते डिजिटल सिग्नेचर व्हॅलिड असली पाहिजे. देन द सर्टिफिकेट असोसिएटेड विथ द डिजिटल सिग्नेचर इज करंट. त्याच्यानंतर जो अथॉरिटी आहे सही करणारा तो आत्ताचा आहे. करंट सर्टिफिकेट असोसिएटेड विथ द डिजिटल सिग्नेचर इज करंट. सो अथॉरिटी जी आहे ती करंट असावी. म्हणजे जसं की म्हटलं की 6 महिन्यापूर्वी जो जे तहसीलदार होते त्यांची डिजिटल सिग्नेचर नवीन तहसीलदार यूज करू शकत नाही. त्याच्यामुळे जर तसं झालं तर ते लगेच लक्षात येतं. त्याच्यामुळे की करंट आता जो आहे ऑफिसर किंवा आता जी अथॉरिटी आहे तीच आहे का, त्याची सिग्नेचर आहे का. देन द सायनिंग पर्सन ऑर ऑर्गनायझेशन नोन ॲज अ पब्लिशर इज ट्रस्टेड. जे कोण साईन करणारा जो कोण पर्सन आहे किंवा जो ऑर्गनायझेशन आहे तो पब्लिशरच्या ओळखीचा आहे का किंवा पब्लिशर त्याला ओळखतो काय आणि त्याच्यावरती ट्रस्ट ठेवतो का. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या क्रायटेरियामध्ये बसतात. देन इम्पॉर्टंट साइन डॉक्युमेंट्स विच हॅव अ व्हॅलिड साइड स्टॅम्प आर कन्सिडर्ड टू हॅव व्हॅलिड सिग्नेचर regardless of the age or revocation status of the signing certificate. काय म्हटलंय? सायनिंग डॉक्युमेंट्स विच हॅव व्हॅलिड टाइमस्टॅम्प आर कन्सिडर्ड टू हॅव व्हॅलिड सिग्नेचर रिगार्डलेस ऑफ द एज ऑफ रिवोकेशन स्टेटस ऑफ द सायनिंग सर्टिफिकेट. आता त्या सायनिंग सर्टिफिकेटमुळे काय होतं, ज्या वेळेला तुम्ही कधी सिग्नेचर कराल डिजिटल सिग्नेचर त्याच्यासोबत डेटचा स्टॅम्प आणि टायमिंगचा स्टॅम्प सुद्धा लागला जातो रिगार्डलेस ऑफ द एज ऑर रिवोकेशन स्टेटस. त्याच्यानंतर त्याचा सध्या रिवोकेशन स्टेटस काय आहे हे त्याच्या स्टॅम्पमध्ये इन्क्लूड होतं. देन द सर्टिफिकेट असोसिएटेड विथ द डिजिटल सिग्नेचर इज इश्यूड टू द सायनिंग पब्लिशर बाय अ रेप्युटेबल सर्टिफिकेट ऑथॉरिटी. आता सर्टिफिकेट कोण इश्यू करतं? A certificate associated with the digital signature is issued. कोण इश्यू करतो? टू द सायनिंग पब्लिशर. सायनिंग पब्लिशरला कोण इश्यू करतं? बाय अ रेप्युटेड सर्टिफिकेट ऑथॉरिटी. रेप्युटेड सर्टिफिकेट ऑथॉरिटी कडून हे जे आहे ते पब्लिशरला इश्यू होतं सायनिंग सर्टिफिकेट. देन सिग्नेचर लाईन इन वर्ड आणि एक्सेल मध्ये सिग्नेचर लाईनचं काय काम असतं? A signature line, remember the typical signature placeholder that might appear in a printed document. However, it works differently
When a signature line is inserted into office file, the author can specify information about the intended signer and instruction for the signers. When an electronic copy of the file is sent to the instead signer, this person see the signature line and a notification that their signature is requested. The signer can आता ज्या वेळेला पब्लिशर आहे तो ती जी इन्फॉर्मेशन आहे किंवा एखादा डॉक्युमेंट बनवतो आणि त्याच्यामध्ये सायनरची ज्या वेळेला सिग्नेचर ऍड करतो आणि सायनरकडे ते डॉक्युमेंट इलेक्ट्रॉनिकली पाठवली जातं त्यावेळेस सायनरला कोणकोणत्या अथॉरिटी असतात तर सायनर टाईप सिग्नेचर सायनर जे आहे ते सिग्नेचर टाईप करू शकतो सिलेक्ट सिग्नेचर डिजिटल इमेज किंवा तो डिजिटल इमेज तिथे टाकू शकतो अदरवाइज राईट अ सिग्नेचर बाय युझिंग द लिंकिंग फीचर्स ऑफ द टॅबलेट पीसी तसे म्हटलं की डिजिटल पेन किंवा डिजिटल स्टिक थ्रू तो डायरेक्टली साइन करू शकतो मॅन्युअली when the signer adds a visible representation of signature to the document signer जर ऍड करतो की ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या डॉक्युमेंट मध्ये स्वतःची सिग्नेचर a digital signature is added at the same time to authenticate the signer's identity त्याच वेळेस ती जी डिजिटल सिग्नेचर आहे ती सायनरची आयडेंटिटी बनते तिथे The digital signed documents become read only prevent notification आणि ज्यावेळेला डिजिटल साईन एकदा झाली त्या डॉक्युमेंट होती की ते डॉक्युमेंट फक्त रीड ओनली कामाचं राहतं म्हणजे त्याच्यात तुम्ही एडिट काय करू शकत नाही ते फक्त तुम्ही बघू शकता फक्त रीड करू शकता ओके त्याच्यानंतर येतं रिड्युसिंग रिस्क विथ डिजिटल सिग्नेचर्स रिड्युसिंग रिस्क विथ डिजिटल सिग्नेचर डिजिटल सिग्नेचरमुळे काय होतं की रिस्क कमी होते मग ती कशी बघा युझिंग सिग्नेचर लाईन इन ऑफिस फाइल्स make it possible for organization to reduce risk when you use electronic transaction and the streamline paper process for contracts or other agreements. Digital signature provides a record of exactly what was signed and can be verified in the future. When the signer adds a visible signature to the documents, a digital signature is added at the same time to authenticate identity. After a document is digitally signed, it becomes read only or prevent modification. आता हे काय म्हटलंय की याच्यात रिस्क कमी होतो बघा एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही मूवी मध्ये वगैरे बघितलं असेल की पूर्वी रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट असायचे किंवा एखादा गव्हर्नमेंट ऑफिसला स्टेशनरी हवी असेल तर त्यासाठी हे डायरेक्टली कोणी कोणाकडून मागू शकत नाही किंवा कोणत्याही तिथला कोणी गोडाऊन असेल किंवा त्याला काय म्हटलं जातं स्टोअरला असेल स्टोअर किपर त्या स्टोअरला जो कोणी क्लार्क असेल किंवा जो कोणी पर्सन ऑथॉरिटी असेल स्टोअरची तो डायरेक्टली कोणाकडूनही कुठल्याही शॉपकीपर कडून डायरेक्टली स्टेशनरी खरेदी करू शकत नाही मोठी स्टेशनरी त्यासाठी काय करावं लागतं आधी टेंडर काढावं लागतं मग पूर्वी कसं व्हायचं की टेंडर काढायचं असेल तर मग मी सपोज शॉपकीपर आहे माझं स्टेशनरीचं दुकान आहे आणि मी टेंडर टाकल्याच्या नंतर मी त्या पर्टिक्युलर क्लार्क त्याला मला मॅनेज करता येत होतं मी त्याला सांगायचं की बाबा हे एवढे पैसे घे पण माझंच टेंडर निघालं पाहिजे किंवा माझ्याच नावावरती ती ऑर्डर निघाली पाहिजे त्यावेळेस मग तो मधून पैसे घेणार आणि मग त्याच्यामुळे ह्याच्यात घोळ भरपूर व्हायचं आता काय झालेलं आहे किंवा सपोज एखादा टेंडरची पद्धत काय होती की टेंडर जे होतं टेंडर एकदा गव्हर्नमेंट कडून आलं की स्टेशनरी हवी आहे किंवा एखादा रोड बनवायचा तर त्याचं टेंडर आल्याच्या नंतर हे काय करायचे तर पहिलं पेपरला द्यावी लागायची न्यूज आणि पेपरमध्ये वाचल्याच्या नंतर ती जी न्यूज आहे त्या न्यूज वरती टेंडर भरावे लागायचे लोकांना आता बरेच लोक काय करायचे याच्यामध्ये बघ तुम्हाला सांगतो पळवटा कसा असायचा जर माझं ठरलेलं हे आहे मला जर एखाद्याला ते टेंडर द्यायचं XYZ ला आणि त्याच्या प्रकारे त्याच्याकडून मी पैसे घेतो मी गव्हर्नमेंट पर्सन आहे गव्हर्नमेंट स्टाफ आहे मी त्याच्याकडून पैसे घेतो मला त्यालाच टेंडर द्यायचं पण न्यूजला जर मी ती बातमी दिली न्यूजपेपरमध्ये तर साहजिक आहे टेंडर वाढणार भरपूर लोक टेंडर टाकणार त्यासाठी काय करणार सपोज मी त्याच्याकडून कारण हे जे कामं असायची टेंडर्स हे लाखो किंवा करोडो मध्ये असायचे मग अशा वेळेस मी काय करायचं की या लोकांकडून
सपोज त्याचं 1 कोटीचं काम आहे, तर त्याच्याकडून 10 लाख रुपये किंवा 1 लाख रुपये मी त्याच्याकडून 5 लाख रुपये मी घेतले. त्या 5 लाख मधले 1 लाख मी कोणाला देतोय? न्यूजपेपरवाल्याला, की मला फक्त 2-4 फेक न्यूजपेपर बनवून दे. तो मला न्यूजपेपर बनवून देतो, त्या न्यूजपेपरमध्ये माझी ऍड आहे, पण ही ऍड काय आहे की पब्लिश झालेली नाहीये कुठेही, सोसायटीमध्ये कुठेही पब्लिश झालेली नाही, फक्त दाखवण्यापुरती आहे. ज्याला गव्हर्नमेंटचं कधीतरी हे लागेल, ऑडिट लागेल, त्यावेळेस मी ऍड आहे की मी पेपरला ऍड दिली होती, आणि मी परस्पर कोणालाही न कळवता डायरेक्टली त्याचं टेंडर मागवून घेतलं आणि त्याच्या नावावर मी, आणि त्याचं एकच टेंडर कसं आलं हे याच्यासाठी पुन्हा 2-3 फेक टेंडर टाकायचे, की जी कंपनीच नाहीये तिच्या नावाचे टेंडर टाकायचे, ते टेंडर पास त्याला करून द्यायचं, त्याचं टेंडर पास झालं की तो त्याला 5 लाख. सो अशा पद्धतीचं फेक किंवा अशा प्रकारचा भ्रष्टाचार भरपूर चालायचा. पण डिजिटल सिग्नेचर आल्यापासून काय झालंय की हे जे ऑनलाईन टेंडर जे आहेत हे डिजिटल साईन आहे, तिथल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या डिजिटल सिग्नेचरने हे टेंडर डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटला अपलोड होतं. आता न्यूजला द्यायची गरज पडत नाही किंवा काय, वेबसाईटवरून हे लोक हटवू शकत नाही, कारण त्याच्यावरती डिजिटल सिग्नेचर आहे. त्याच्यामुळे हा जो भ्रष्टाचाराचा प्रकार होता हा कमी झाला, आणि ही जी रिस्क होती मधली, की गव्हर्नमेंटचा लॉस व्हायची रिस्क कमी झाली. सो म्हणून याला म्हटलं गेलं रिड्युसिंग रिस्क विथ डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचरमुळे रिस्क कमी झाला. देन इनविजिबल डिजिटल सिग्नेचर इन वर्ड, एक्सेल और पॉवर पॉईंट. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटला जसं आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इथे इनविजिबल डिजिटल सिग्नेचर आहे. याचा फायदा का होतो की ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते पर्टिक्युलर पर्सनला, समोरच्या पर्सनला फक्त रीड ओनली म्हणून हे होतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना चेंजेस करता येत नाहीत, कोणत्याही प्रकारची एडिट करता येत नाही, अल्टर करता येत नाही किंवा रिमूव्ह करता येत नाही. हा एक त्याचा देन मायक्रोसॉफ्ट आउटलुक. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे मायक्रोसॉफ्ट आउटलुक. आता आउटलुक काय आपण बघूयात. मायक्रोसॉफ्ट आउटलुक एक्सप्रेस इन slimmed down version of the Microsoft Outlook software family and was first included with Windows 98 and included with all version of Windows up to Windows XP. With the introduction of Windows Vista, Microsoft introduced Windows Mail. Microsoft Outlook is a commercial product available in a standalone version of part of the Microsoft Office package. This program is a much more full program with better corporate support and additional features not found in the free edition. Below is an example of Microsoft Outlook. आता Microsoft Outlook इथे पुढून पुढे सगळं जर बघितलं तुम्ही लेक्चरच्या शेवटपर्यंत, तर इथे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट आउटलुक कशा पद्धतीने कन्फिगर करायचं आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर बल्क ईमेल सॉफ्टवेअर जे दिलेलं आहे. आता एक काम करत आपण, मी जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस कन्फिगरेशन आहे ते थोडंसं मागं ठेवतो, कारण तो एका लेक्चरमध्ये आपलं होईल पूर्ण. आता मी ते अर्धवट शिकवलं तर अर्धवट राहील. मग आपण डायरेक्टली पुढच्या टॉपिकमध्ये बल्क ईमेल सॉफ्टवेअर, आणि नेक्स्ट फ्रायडेचा जो आपला लेक्चर असेल तेव्हा मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट आउटलुक कसं कन्फिगर करतात ते बघूया. सो बल्क ईमेल सॉफ्टवेअर is software that is used to send mail in a large quantity. हे सॉफ्टवेअर कशासाठी यूज केले जातात, तर खूप सारे ईमेल्स ॲट ए टाइम पाठवायचे असतील त्यावेळेस बल्कमधले. बल्क ईमेल सॉफ्टवेअर युजली रिफर द स्टँड अलोन सॉफ्टवेअर while where are bulk email sending web based services as well. सो ईमेल थ्रू वेब बेस्ड सर्व्हिसेस वगैरे जे पाठवण्यासाठी आहे बल्क ईमेल सॉफ्टवेअर जे आहे ते यूज केले जातात. कम्प्युटर वॉर्म्स दॅट स्प्रेड देमसेल्स व्हाया ईमेल आर अन एक्झाम्पल ऑफ बल्क ईमेल सॉफ्टवेअर. Computer worm that spread themselves via email. Bulk email, sometimes referred to a mass mailer. Such worms usually, but not necessarily, send spoof from header. आता काही जे याच्यामध्ये ते म्हटले की काही जे वॉर्म्स आहेत, कम्प्युटर वॉर्म्स आहेत, ते आपोआप मेल थ्रू जे होतात. जसं की तुम्ही एक गोष्ट बघितली तर तुमच्या मेल कधी तुम्ही चेक केला तर तुमच्या मेलला स्पॅम मध्ये स्पॅम मेल म्हणून असतो, तिथे गेल्याच्या तुम्हाला दिसते की
खूप साऱ्या कंपनीचे तुम्हाला मेल आलेले असतात. आता हे मेल कंपनी पर्सनली तुम्हाला करते का, तर नाही. यासाठी कंपनी मग अशा प्रकारचे बल्क ईमेल सॉफ्टवेअर यूज करते आणि मग ऍट अ टाइम सगळ्यांना हे जात असतात आणि हे कंपनी पाठवत नसते, त्या सॉफ्टवेअर थ्रू ऑटोमॅटिकली जनरेट होत राहतात. देन या सॉफ्टवेअरचे टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर. मस्ट bulk email software programs are hosted by third party companies. आता मी म्हटल्याप्रमाणे बल्क ईमेल सॉफ्टवेअर प्रोग्राम आर होस्टेड, कोण होस्ट करतं तर थर्ड पार्टी करते. कारण कंपनीकडे तेवढा वेळ नाहीये की प्रत्येकाला इतके मेल करत बसा. टू सेल ऍक्सेस टू देअर सिस्टम, ते काय करतात की त्यांचा ऍक्सेस जो आहे तो त्यांच्या सिस्टमला सेल करतात. कस्टमर्स पे पर सेंड और ॲट अ फिक्स मंथली रेट to have their own users account from which they can manage their contact and send out email campaigns. आता बऱ्याच वेळा मुंबईमध्ये हे जर तुम्ही पाहिलं तर मुंबईमध्ये पार्ट टाइम जॉबसाठी अशा पद्धतीची कामं दिली जातात की तुम्ही जेवढे जास्त मेल कराल त्यांच्या याच्यावरून, तेवढं त्या प्रत्येक मेलवरती तुमचं त्यांचं हे ठरलेलं असतं, तुमचं रेम्युनरेशन ठरलेलं असतं. Generally, the advantage of this type of program is the reliability of the third-party vendor and their application. Some bulk email software, आता याचा ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला थर्ड पार्टी असल्यामुळे वेंडरचे जे तुमचे ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्हाला यूज करायला मिळतात. ॲप्लिकेशन सम बल्क ईमेल सॉफ्टवेअर प्रोग्राम आर सेल्फ होस्टेड. आता काही बल्क ईमेल सॉफ्टवेअर आहेत की स्वतःच चालतात, ते स्वतःच मॅनेज होतात, त्याला कोणी करायची काही गरज नाही. त्याला त्या पद्धतीचं कोडिंग दिलेलं असतं, ते ऑटोमॅटिकली ईमेल जनरेट करून सेंड सुद्धा करतात. द कस्टमर्स बाय लायसन्स ऑर डेव्हलप देअर ओन प्रोग्राम अँड देन होस्ट द प्रोग्राम. Generally, the advantage of this type of program is the lack of ongoing monthly fees to the owner developer of the program. The advantages to using this option is that delivery rate is reduced. As often users use one server to send bulk emails, there are various settings to tweak to, to avoid a server being labeled as a spam. आता spam आणि थर्ड येतं की कस्टमर. मग कस्टमर त्याचा जो हे आहे प्रोग्राम जो आहे तो स्वतः बनवतो आणि स्वतः बनवून त्याच्यावरून तो जे काय मेल असतील ते सेंड करतो. याचा फायदा काय होतो, तर याचा फायदा असा होतो की त्याला स्पॅमचं लेबल लावलं जात नाही आणि त्याच्यामुळे ते स्पॅमला न जाता डायरेक्टली कस्टमरच्या ईमेलमध्ये जातात. देन आता एक्झाम्पल, सेंट ब्लास्टर इज वन ऑफ द बल्क ईमेल सॉफ्टवेअर. कोणतं सेंट ब्लास्टर हे बल्क ईमेलचं सॉफ्टवेअर आहे. टू मॅनेज युअर मेलिंग लिस्ट अँड सेटअप ईमेल मार्केटिंग कॅम्पेन्स. मार्केटिंग ईमेलसाठी त्याचा यूज केला जातो इन फ्यू इझी स्टेप्स. काही इझी स्टेप्समध्ये सेंट ब्लास्टर combines into one product the practicality of mass email software with the flexibility of bulk email web service. On the one hand, you create newsletter and manage this directly on your desktop. On the other, you get a cloud email tracking service to handle reporting and improve your email campaigns. आता इथे काय केलं जातं, तर तुमच्या डेस्कटॉप थ्रू तुम्ही या सॉफ्टवेअरला कमांड देऊ शकता जो तुमच्याकडे डाटा सेव्ह आहे, कस्टमरचे ईमेल्स असतील ते. अदरवाईज हे सॉफ्टवेअर क्लाउडवरून डायरेक्टली कस्टमरचा डाटा काढून त्यातले ईमेल्स जे आहेत ते ईमेल आय डी घेऊन त्याला ईमेल कॅम्पेन करत असतो. सो अशा पद्धतीने बल्क ईमेलचा यूज केला जातो. आता आपलं राहिलं याच्यातलं फक्त की आउटलुक कॉन्फिगरेशन. सो आउटलुक कॉन्फिगरेशन आपण ओरिजिनल करून बघणार आहोत. मी माझ्या पीसीला माझ्या स्वतःचा ईमेल आय डी जो आहे तो आउटलुकला कॉन्फिगर करणार आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण ती प्रोसेस शिकावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला एक लेक्चर पूर्ण लागेल. सो आपण त्यावेळेस बघा नेक्स्ट लेक्चरला आपण ते आउटलुक कॉन्फिगर कसं केलं जातं हे आपण त्यावेळेस शिकूया. ओके. आता या याच्यामध्ये लेक्चर्समध्ये आपण आउटलुक सोडून बाकी सगळं पाहिलेलं आहे. मग त्याच्यात असेल ईमेल असेल, त्याच्यानंतर डिजिटल सिग्नेचर असेल, त्यानंतर हाऊ टू ॲड डिजिटल सिग्नेचर इन मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ते असेल.
त्याच्यात हाऊ टू रिमूव्ह डिजिटल सिग्नेचर इन मायक्रो ऑफिस वर्ड पॉवर पॉईंट ते पाहिलं. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण सायनिंग सर्टिफिकेट अँड सर्टिफिकेट अथॉरिटी म्हणजे काय. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर रिड्युसिंग रिस्क डिजिटल सिग्नेचरमधून रिस्क कशी रिड्यूस केली जाते. इनविजिबल डिजिटल सिग्नेचर इन वर्ड एक्सेल और पॉवर पॉईंट वर्ड किंवा एक्सेलमध्ये इनविजिबल डिजिटल कशी काय इन्क्लूड केली जाते. त्यानंतर फक्त आपला मायक्रोसॉफ्ट आउटलुक आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये सुद्धा आपल्याला काय काय बघायचं आहे. आउटलुक एक्सप्रेस आउटलुक मायक्रोसॉफ्ट आउटलुक त्याच्यानंतर कॉन्फिगर दाखवलं त्यांनी. ते कॉन्फिगर करणं खूप हार्ड असतं कारण तुम्हाला दाखवेल मी ते फारसं इझी नाही आहे. ते शेड्यूल ऑटो सेंड रिसीव्ह इन मायक्रोसॉफ्ट आउटलुक. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे पण शिकवणार आहे, आपल्या बुकमध्ये नाही पण शिकवणार की आउटलुकवरून मेसेज कसे पाहिले जातात, सेव्ह कसे केले जातात, तिथे ईमेलमध्ये तुमच्या फोल्डर कसे बनवले जातात हे सुद्धा शिकणार. तर बऱ्याचशा कंपनीमध्ये खास करून मार्केटिंग स्टुडंट तुम्हाला सांगतो की कंपनीमध्ये मार्केटिंगसाठी आउटलुकचा यूज केला जातो बल्क ईमेल सॉफ्टवेअर म्हणून. त्यामुळे आउटलुक कॉन्फिगरेशन हे तुम्हाला म्हणजे जर तुम्ही पुढे जाऊन आय टीमध्ये करिअर करायचं असाल, म्हणजे MBA आय टीमधून करणार असाल, पुढे जाऊन आय टीमध्ये करिअर करायचंच असेल, आय टी शिकायचंच असेल तर खूप साऱ्या पोस्ट निघतात कंपनीजमध्ये. कारण मोठमोठ्या कंपनीमध्ये मी म्हटलं की बल्क ईमेल सॉफ्टवेअरच यूज केले जातात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आउटलुक यूज करणं खूप कंपल्सरी असतं आणि हा आउटलुक कॉन्फिगर करण्यासाठी माणसं इथे ठेवली जातात. थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट घेतलं जातं की आउटलुक कॉन्फिगर करून घेण्यासाठी. आउटलुक कॉन्फिगरेशन जर तुम्ही शिकलात तर तुमचा खूप फायदा होणार आहे भविष्यात. ओके, तर आपण ते शिकूयाच आउटलुक कॉन्फिगर करणं. सो आता आपण इथे थांबूया. थँक्यू. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही वेळोवेळी मला ते व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाकत जा किंवा मला पर्सनल विचारल्यात, ग्रुपमध्ये मेसेज टाकलात तरीही चालेल. तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला PDF हा युनिट संपला की देतो मी तुम्हाला सगळं. तिन्ही युनिटचे मी तुम्हाला PDF देतो. ओके ओके, थँक्यू, बाय.